हिंदूनिमित्त अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। आदर्श विद्यामंदिर राई, अभिनव विद्यामंदिर गोडदेव तसेच ज्युनियर आणि सीनियर कॉलेजमधील मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होते। शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग विद्यार्थी आपल्या चित्रातून साकार करण्यात दिसून आले। स्पर्धा सकाळी 7 वाजता शाळेच्या पटांगणात पार पडण्यात आली। संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल पाटील व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम राबवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात तुमचे आमचे संपूर्ण या हिंदू स्वराज्य राज्याचे संस्थापक, ज्यांनी हिंदू स्वराज्य आणलं ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना आज शिवजयंतीनिमित्त मानाचा मुजरा। गेल्या वर्षी आम्ही कार्यक्रम केल्यानंतरच आम्ही विचार केला होता की ह्या वर्षी देखील काहीतरी नवीन उपक्रम आपण राबवूया। त्याप्रमाणे मी विषय मांडला आमच्या कमिटी समोर की आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्र एकाच वेळेला दोन्ही शाळांमध्ये एकाच कॅम्पसमध्ये चित्रकला स्पर्धा भरवायची, नर्सरी पासून ते सिनियर कॉलेज। आणि आज आपण बघता या कॅम्पसमध्ये जवळजवळ आत्ताच्या घडीला राईचा आणि इकडचं मिळून 5000 विद्यार्थी एकाच वेळेला एकाच कॅम्पसमध्ये स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अगदी देत आहेत, आवडीने अगदी हिरिरीने भाग घेऊन। त्याचं उद्दिष्ट एकच होतं, विद्यार्थी चित्रकला काय करतो, चित्र काय, यापेक्षा शिवाजी महाराज लोकांना कळले पाहिजे, विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, हे खास करून उद्दिष्ट आहे। म्हणून ही स्पर्धा आम्ही भरवलेली आहे। जवळजवळ आम्ही 15 विषय दिलेले आहेत। मी तो विषयी वाचून दाखवतोय। छोट्या मुलांसाठी जे प्रायमरीचे मुलं आहेत त्यांना फक्त आम्ही एक शिवाजी महाराज चेहरा दिलेला आहे। त्या चेहऱ्याला फक्त त्यांनी रंगरंगोटी करायची आहे। त्यानंतर शिवाजी महाराजांचे बाळपण, स्वराज्याची शपथ, अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानाची फजिती, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, आश्वारूढ शिवाजी, पन्हाळगड सुटका, शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य, सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी, शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था, आग्र्याहून सुटका, आणि अजून एक विषय आहे सिंधुदुर्गासाठी स्वतंत्र विषय जो त्यांनी आपला निवडायचा आहे। हे करण्याचं उद्देश एकच आहे की आजच्या घडीला आमचे शिवाजी राजे कोण होते, कसे होते, हे घराघरात त्या घरामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत त्याचं बीज पेरलं गेलं पाहिजे की माझे शिवाजी राजे महान होते, महापुरुष होते, हे कळलं पाहिजे। हे खास करून आमचं उद्दिष्ट आहे। दरवर्षी आपण शिवजयंती उत्सवानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम आपण राबवत असतो। सन 2023-24 साली किल्ले बांधणी स्पर्धा हा कार्यक्रम शिवजयंती निमित्त आयोजित केला होता। सन 24-25 साली भव्य पोवाडा गायन स्पर्धा आपण आयोजित केली होती। आणि यावर्षी भव्य चित्रकला स्पर्धा आपण आयोजित केली आहे। अभिनव कॅम्पसमध्ये आज जवळजवळ 4500 विद्यार्थ्यांनी याला उपस्थिती लावलेली आहे। असाच उपक्रम आपला आदर्श विद्यामंदिर भाईंदरवेश राई गावात असलेल्या ब्रांचमध्ये असाच उपक्रम चित्रकला स्पर्धेचा चालू आहे। अभिनव संस्थेमध्ये KG पासून PG पर्यंत आपण शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। एकदा तुमच्या बालकाने PG मध्ये प्रवेश घेतला तर त्यांना 15वी पर्यंत, डिग्री पर्यंत कुठेही जावं लागत नाही। आणि याच्यात प्लस पॉइंट असा का 10वी नंतर विद्यार्थी उत्तीर्ण झाला तर त्याला इन हाऊस कोटा डायरेक्ट प्रवेश असतो। मग त्यांना पर्सेंटेजची अट नसते। जर तुम्हाला बाहेर ऍडमिशन पाहिजे असेल तर पर्सेंटेज कट ऑफ असतो, त्याच्याशिवाय मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही। म्हणून मॅक्झिमम लोकांना मी पालकांना आवाहन करेन का अभिनव मध्येच प्रवेश घ्या। आणि आमचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे तर कला, क्रीडा आणि अभिनय या क्षेत्रातही फार पुढे आहेत। गेल्या 2-3 वर्षात बेसुमार पदकांची विद्यार्थ्यांनी आमच्या लयलूट केलेली आहे। आणि यापुढे CBSE बोर्ड चालू करण्याचा संस्थेचा मानस आहे। लवकरात लवकर ते आपण चालू करू।
आमची शाळा नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि ते आम्हाला खूपच आवडतं. त्याच्यामुळे आमच्या सर्वांच्या कलागुणांचा विकासही होतो आणि आम्हाला प्रेरणाही मिळते की अजून असं काहीही केल्याबद्दल आपण ते काही करू शकतो. आपली कलागुण त्याच्यात विकास होतो आणि आम्हाला हे सगळं खूप आवडतं. आमचे सर्व शिक्षक, संस्था चालक आम्हाला त्याच्यात मदत करतात आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आज तू चित्र काढण्यासाठी कोणता विषय निवडला? आजची चित्रकला स्पर्धेमधील आम्हाला 3 विषय दिलेले. त्यापैकी मी स्वराज्याची स्थापना हा विषय निवडलाय.